ते गडाचं नाव हरिहरगड कस काय पडला? शिवाजी हारला त्याच्यामुळं हरिहर नाव पडला. हरिहर नाव पडला ना. आणि मग इथं सगळे आदिवासी लोक राहतात की पुण्या सगळे सगळे आदिवासी. आणि मग इथं भातच पिकात वाना बऱ्यापैकी सगळा. आणि मग यावर जे साहित्य नेता या दुकानदार सगळा मग ते कशा डोक्यावर नेता का? आणि तुम्ही आणले डोक्यावर सांगण्याचा सगळा. आणि माल कुणीकून भरता तुम्ही? त्रिंबकवरून भरता का? बाजार नाही भेटत का इथं? आणि मग उन्हाळ्याचं एकदा पाणी संपलं मग इथं काय राहतं? काय नाही इथं खालचं रान आहे, टाकी आहे. टाकी का? आणि भात सोडून दुसरं काहीच पिकत नाही? नागली वरे भात आवडा. नागली वरे भात आवडत पिकात का? आणि तुमचं घर इथं तुम्ही इथंच राहता सगळे? पलीकडून गाव नाही काय? हा इकडे खाली तिकडे राहता का? बर चालेल आजी मग काय नाही. है भाई खतरों का खिलाडी. धरून चढायला खतरों का खिलाडी. हे मग का विषय का भू भयानक अडचण आहे. जाग्यावर येड्या. हरिहरगडच्या सगळ्यात टॉपला नुसता दुवा दुवा आणि आम्ही आहे हवेत.
आपण पुढे आलो. आपण सध्या हरिहरगडला आलेलो आहे. तर येताना आम्ही अकोले मार्गे, राजूर वरून, घोटी मार्गे, त्र्यंबकेश्वरून सध्या या हरिहरगडावरती आलेलो आहे. तर आम्ही सध्या हरिहरगड उतरून खाली आलेलो आहे. तर आमचा सर्व मित्र परिवार आहे, तुम्ही बघू शकता. तर प्रत्येकाने खूप अशी मेहनत घेतलेली, वरती गड चढून पूर्ण खाली आलेले आहे. वरती आम्ही हनुमानाचं मंदिर बघितलं, त्यानंतर एक तलाव बघितला आणि खूप असे विविध असे वृक्ष होते तर ते बघितले. त्यानंतर काही आदिवासी संस्कृती होती तर ते वरती बघितले आम्ही. वर चढताना कसं वाटलं? मित्रांनो, खरं सांगायचं तर वर चढताना आधी मनात खूप धाकधूक होत होती, पण म्हटलं सगळे माझे आदिवासी मित्र धरला इरा आणि चढलो वरती. कसं वाटलं वर जाऊन? वरती जाऊन एकदम ढगात गेल्यासारखं मला वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम ढगात. इकडे दिखू शकता तुम्ही बारा रे. इकडा म्हणजे पार याच्यातून असं कोरवेलाय बारा रे, असा दगडातून कोरवेलाय पार. या आम पार पार बेफान दिसात आर या गाड्यानो इथाने पार. आम गेल तू पार नार इथाने ये झाडातूनच वर गेलतो आम्ही इथाने पार. असं बार तिकडे ते टोकाव गेलतो आम्ही. तर आता इथं गणेश कुंडामध्ये आम्ही आलो गड उतरून आणि एकदम असं थंडगार पाणी आणि याच्यात बरंच मासं यात बारीक बारीक असं मासं असते आणि खूप थंड आहे आणि मुर्या मासा आहे तिथं. आणि इकडं मंदिर आहे आणि ते गणेशचं मंदिर आहे इकडं आणि या गणेश कुंड हे सगळं गणेश कुंडात परिसर आहे. या किराणा सांग घेऊन मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता गड उतरून खाली आलेलो आहे. तर ही वाट म्हणजे खूप चिकट अशी चिखलाच आहे, त्याला म्हणतात चिखल म्हणतात त्याला. खूप असं चिकट याच्यातून चाललेलो आहे सध्या. आणि हे आमचं गडी काय पार थकलं तर आता त्यांना बघून आता सध्या जरा आनंद वाटत मला थोडासा. पण मग गडी काय आणि गडी संदीप ये गडी मेन गडी बरं. ये गडी आमचा मेन मेंबर आहे गडी. याची नियोजनाखाली आम्ही सगळे गडी आलो बारा का. आणि इकडे खाली थोडं भाताचं शेती पण आहे बारा का थोडीशी, पण ती बघू आपण हळूहळू. आणि आता पार सध्या खाली आलं उतरून. इकडे तुम्ही बघू शकता या असा बराच भारी दिसत इकडून सगळा. या पका असा हिरवा हिरवाच आहे सगळा या असा. हे इकडून पार या पाणी प्यायला एक नंबर असा भारी बरं का. फ्रीज पेक्षा भारी पाणी. या आम्ही या लोकांना हेच पाणी पितो आता. ही वाट आहे ना पार मोकारची खाल वाट आहे. पार सटकून जर पडला ना पार कुणी काय जाईल. हे पार या गाळच मोकारा इथानी पार गाया इंडल्या जस काय. पार चालता येत नाही. पार दोबडाच काय लोळल्यात गाड्यानो. पार भात लावाय जोग झालाय.
गाड्यांनो अरे यात तुम्ही आदिवासी फुलं आणले अरे याला पक्की मागणी राहते ते पक्की भारी दिसतात ही फुलांचं नाव माहित आहे ना गाड्यान तुम्हाला नाही माहिती नाही ना अरे कोणलं माहित आहे का नाव सांगा रे याचं कोणलं माहित वाच नाही माहिती अरे गाड्यांनो माल माहित आहे याचं नाव काय अरे शिरण सांगता शिरणाची फुलं सांगता या झालं तर मग कुणी कुण आणली ती परत ती नेऊन ठेवा कोणला तरी द्या जा रे पक्की माग राहता बरं बाजारात